नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्यकथेत आपलं हार्दिक स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अशा खऱ्या घटना ऐकायला आवडत असतील तर कृपया कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मराठी माणसाला मदत करा. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात एक गाव आहे, वडगाव. त्या गावात एक कुटुंब राहत होतं. कुटुंबाचे मुख्य मालक होते रामचंद्र विठ्ठल पाटील, वय 40 वर्षे. त्यांची पत्नी सुमन रामचंद्र पाटील, वय 35 वर्षे. त्यांचं लग्न 2007 मध्ये झालं होतं. लग्नाला आता 14-15 वर्षे झाली होती. सुरुवातीला सर्व काही अगदी व्यवस्थित आणि सुरळीत चालत होतं. त्यांचा मोठा मुलगा 14 वर्षांचा होता. तो आजीच्या घरी निमशी गावात राहत होता. छोटा मुलगा मात्र आईवडिलांसोबत वडगावमध्ये राहत होता. सुरुवातीचे वर्ष छान गेले. दोघेही रोज मजुरी करत, थोडं शेत होतं ते सांभाळत, घर चालवत, पोट भरत. पण नंतर हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. सुमनला बाहेरची हवा लागली. तिला गावातीलच एका तरुणाशी प्रेम झालं. त्याचं नाव राजेश. राजेश तिच्यापेक्षा वयाने लहान होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. गावात चर्चा पसरली. अनैतिक संबंध सुरू झाले. जेव्हा नवरा कामावर असायचा तेव्हा राजेश तिच्या घरी जायचा. कधी शेतात जाऊन भेटायचे, बोलायचे, संबंध ठेवायचे. गावकऱ्यांना याची माहिती झाली, पण रामचंद्रला खूप उशिरा कळलं. जेव्हा त्याला खबर लागली तेव्हा तो घरी गेला. पत्नीला म्हणाला, जे तू करतेस ते पूर्ण चुकीचं आहे. आम्हाला 2 मुले आहेत. आपला संसार छान चाललाय. मी तुला कधी त्रास दिला नाही. रोज मजुरी करतो, घर चालवतो. तो खूप समजावून सांगितलं, पण सुमन ऐकायला तयार नव्हती. शेवटी रामचंद्रने तिला माहेरी सोडून दिलं. म्हणाला, आता तू माझ्या आयुष्यात येऊ नकोस. मला तुझी गरज नाही. पण सुमन म्हणाली, ठीक आहे, मी सगळं सोडते. एकदाच माफ कर. काही महिन्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक, नातेवाईक बसवले. दोघांचा वाद मिटवला. सगळं सेटल झालं. पण सुमन अजूनही सवयी सोडत नव्हती. राजेशशी बोलत राहिली, भेटत राहिली. रामचंद्र सांगून समजावून थकला. त्याने दारू प्यायला सुरुवात केली. भांडणे वाढली. संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचा, शिव्या द्यायचा, मारायचा. सुमन चुपचाप सहन करायची, पण पुन्हा तेच करायची. अशीच एक दिवस 23 नोव्हेंबरची सुमन कामासाठी शेतात गेली होती. तिथे बारबाई परिसरात चौगुले यांच्या शेतात. रामचंद्रला खबर लागली की तिचा प्रियकरही तिथे गेला आहे. तो पटकन काम सोडून त्या शेतात पोहोचला. तिला म्हणाला, मी किती वेळा सांगितलंय की शेतात असं जाऊ नकोस, हे करू नकोस, पण तू ऐकतच नाहीस. तो तिला मारत ओरडत घराकडे घेऊन चालला. रस्त्यावर दोघे भांडत होते. वाद खूप पेटला. एका जागी सुतार पानद विहिरीजवळ सुमन थांबली. तिच्याकडे विळा होता. तिला माहीत होतं की घरी गेली तर आणखी मारमार पडेल, अत्याचार होईल. ती म्हणाली, आज काहीही होऊ दे, मी घरी येणार नाही. तुला जे करायचं ते कर. भांडण आणखी वाढलं. रामचंद्रचा राग कमालीचा भडकला. त्याने विळा उचलला आणि सुमनच्या पोटावर, छातीवर जोरदार वार केले. वार इतके घातक होते की थोड्याच वेळात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जीव गेला. आरडाओरडा झाला. जवळचे लोक जमले. रामचंद्र भानावर आला. त्याला कळलं की मोठी चूक झाली. पळून जाणं शक्य नव्हतं. तो सरळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. स्वतः गुन्हा कबूल केला. सर्व माहिती सांगितली. या घटनेची चौकशी पोलीस उपाध्यक्षक प्रिया पाटील आणि CID अधिकारी संजय बोरले यांनी केली. ही संपूर्ण घटना कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव गावात घडली. मित्रांनो, ही कथा सांगण्यामागचं कारण फक्त तुम्हाला सावध करणं आहे. कोणालाही बदनाम करणं किंवा अपमान करणं हा आमचा उद्देश नाही. अशा गोष्टी टाळा, संयम ठेवा, परिवाराची काळजी घ्या. भेटूया पुन्हा एकदा नवीन कथेत. धन्यवाद.